तुम्ही केले हे सिरियसली कामाला आहे, पण सही हे पुरेसं नाही आहे. आय मीन उद्या जाऊन जर अंजली म्हणाली की मी खोटं बोलली कारण मला तो रोल हवा होता, त्यासाठी खोटं बोलली मी त्या रोलसाठी, तर मग काय करायचं आपण? हो मला माहिती आहे ती असं काही करूच शकते, पण काही नसण्यापेक्षा आपल्या हाती एक पुरावा तर लागलाय ना, आणि आपण एवढ्यावरच थोडी थांबणार आहोत. तिच्या विरोधात आणखी किती पुरावे मिळतील ना, ह्यासाठी आपण प्रयत्न करूयातच ना. ऑब्विसली आय होप बस काहीतरी सॉलिड पुरावा मिळावा जे अंजली कधी डिनायच करू शकणार नाही, आणि लवकरात लवकर मिळावा. कारण आता ना कंटाळलोच आहे इथे राहून, घरी जायची इच्छा होते. आता खूप मिस करतोय घराला. मी पण. आय मीन जस्ट इमॅजिन ना, जस्ट इमॅजिन की हे सगळं कन्फ्युजन संपलंय, हा सगळा किऑस थांबलाय, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, आपण आपल्या लोकांसोबत आहोत, आपल्या लोकांमध्ये, आपल्या घरी. विचार जरी केला तरी किती छान वाटतंय ना. पण एक सांगू देवांश, या घरातही छान वाटतंय मला. का माहितीये? कारण इथे तुम्ही आहात ना माझ्यासोबत. ऑफकोर्स हे घर पण आपलंच आहे, आपण जे लावलंय शेवटी. पण त्या घरात जन्म झालाय ना माझा सही, माझं लहानपण गेलंय त्या घरी, त्यामुळे आहे वेगळं अट्रॅक्शन, वेगळं अटॅचमेंट त्या घराची. आणि त्यापेक्षा जास्त त्या घरात आपली बेडरूम आहे, आणि त्या बेडरूम मध्ये आपल्या काही मुवमेंट्स आहेत. हो, हे जे काय तुम्ही लाजताना, सिरियसली पिघल जाता हूं मैं. तुम्ही जा, मला लागलं. हॅलो, मी कुठे जाणार नाहीये, कळलं ना, आणि तुम्हाला कुठे जाऊ पण देणार नाही. देवांश, सही एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? आपण डान्स करतोय खरं आहे, पण गाणं ऐकू येत नाहीये. येतंय ना, माझ्या मनात नाही येते ऐकू. तुम्हाला ऐकू येत नाहीये? एक मिनिट. गो ऑन देन. येतंय का ऐकू? ओ माय गॉड, अरे दादा, वहिनी दरवाजा तरी लावायचा होता ना. रिया, मला जर माहित असतं मला हा सीन बघायला मिळणार आहे तर मी आलेच नसते ना. ए नवटंकी बंद करा. चल आत ये, गपचूप ये इकडे. आणि एवढं काय झालं नाही, कळलं ना. आणि कसं आहे ना, मुळात हे आमचं घर आहे, तर आम्ही नवरा बायको आमच्या घरात वाटेल तेव्हा रोमॅन्स करू शकतो. देवांश,
प्रिया तू बस ना, मी कॉफी करते तुझ्यासाठी. अगं वहिनी कॉफी काय करतेस? माझ्यासाठी ना मस्त शिरा बनव शिरा. मी तुमच्या दोघांसाठी ना एक सॉलिड गोष्ट घेऊन आले. बापरे, एवढा काय तीर मारलायस तू आज? अरे ते तर मी अंधारातच मारला होता, पण असा सॉलिड निशाण्यावर लागलाय ना. थांब दाखवते तुला. रिया नक्की काय केलंस ग? ही बघ. काय? बघ तर. हा? जेवढी एक्साइटेड आहे तेवढं नसलं ना तर सांगतो तुला. ओ माय गॉड, रिया सिरियसली? अरे अंजलीच्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे. दिस इज अमेझिंग. वाव रिया, क्या बात आहे यार. आणि आज काय चाललंय म्हणजे सई? मगाशी तो व्हिडिओ, आता रियाने हे आणलंय. क्या बात आहे. कमाल कमाल कमाल. आता आपल्याला प्रूव्ह करता येईल की हे सर्टिफिकेट खोटं आहे. क्रॉस चेक करायचं आहे आपल्याला. हो, पण तुला हे कसं मिळालं? ते काय विचारू नको वहिनी. हे मिळवण्यासाठी ना मी आणि मम्माने भरपूर ऍडव्हेंचर्स केलेत. देवांश, मी आता एक काम करते, मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाते आणि हे सर्टिफिकेट खरं आहे की खोटं याची डिटेल्स काढते. परफेक्ट, तेच करायचंय आपल्याला. आणि रिया, तू आज फक्त शिरा नाही हा, तू गुलाबजाम, रसगुल्ले, तुला काय हवंय ना ते सगळं डिझर्व करतेस. सई, तिला काय हवंय ते द्या प्लीज. चालेल. सिरियसली थँक्यू सो मच रिया. बरं या तू बस, मी तुझ्यासाठी शिरा बनवते. अगं नाही नाही नाही, मी अगं मस्करी करत होते. तुम्ही दोघं ना लवकरात लवकर घरी या, मग तुला जे हवं ना ते बनवून खाऊ घाल मला. येणार, आम्ही लवकरच घरी येणार. सिरियसली आम्ही सगळे तुम्हाला दोघांना खूप मिस करतोय. आणि स्पेशली मम्मा, ती तर तुमच्या दोघांच्याही वाटेकडे डोळे लावून बसली आहे. प्रिया, आम्ही लवकरात लवकर घरी येऊ. हॅलो. काय चाललंय तिथे? मी सांगितलं होतं ना वेळोवेळी मला अपडेट करत राहा म्हणून. सॉरी मॅडम, तुमच्याच कामावर आहे. काय अपडेट आहे? मी इकडेच आहे. रात्रीपासून घरावर नजर ठेवून आहे. आता दोघे बाहेर गेले की तुमचं काम होणार. ग्रेट. काम आजच्या आजच झालं पाहिजे. हो मॅडम. आणि हो, या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. कळतंय? हो मॅडम, आता डायरेक्ट काम झाल्यावरच कॉल करतो. गुड. सई चला. हो.